माजी आमदारांच्या निवृत्ती वेतनवाढीचा प्रस्ताव, तब्बल 25,000च्या वेतनवाढीची मागणी। MSCET निकालामध्ये विद्यार्थ्यांना 100% मात्र निकाल जाहीर होता साइट क्रॅश झाल्यामुळे अनेकांचा गोंधळ। बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या, जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, थेट मंत्री अनिल पाटील यांच्याकडून दखल। देशातल्या दंगलीबाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, गुजरात दंगली आणि त्याचबरोबर बाबरी मशीद पाडल्याच्या घटनांवरून NCERTची भूमिका। एखाद्या पराभवानं खचणारी शिवसेना नाही, राणेंना 3दा धूळ चारली, चौथ्यांदाही करेल, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून नारायण राणेंवर प्रहार। येत्या 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, सहकुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घेणार दर्शन, तर वारीतही होणार सहभागी। स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या 15 जागा लढवण्याच्या तयारीत, लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठकीत होणार निर्णय। नागपूरच्या पुटेवार प्रकरणामध्ये हत्येनंतर आरोपींनी केली हॉटेलमध्ये पार्टी करतानाचे आरोपींचे फोटो समोर। पावसानं ओढ दिल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणामध्ये 27 दिवस पुरेल इतकाच जलसाठा। हिट अँड रन प्रकरणामध्ये कारमध्ये 5 जण असल्याची माहिती, एकाला अटक तर आरोपी सर्व दारू पिऊन असल्याची पोलिसांना शंका। देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी, दिल्लीमध्ये जामा मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम।